मी त्यांच्याकडेच बघतो, बाकी बघतच नाही. पटवून नंतर आपण मुख्यमंत्री करू. काल आपण रात्रभर पाऊस पाहिला असेल मुंबईमध्ये, आणि पहिल्या रात्रीच्याच पावसामध्ये मुंबईत, आता मी तो टिपिकल शब्द वापरणार नाही मुंबईची झाली तुंबई वगैरे, कारण हे खूप आम्ही आधी पण पाहिलेलं आहे आणि मला मुंबईला कुठचाही दुसरा शब्द वापरलेला आवडत नाही. पण मुळात हेच प्रश्न आहेत की जे आम्ही सातत्याने गेले 2-3 महिने ज्या व्हिजिट्स केल्या, ओरडून सांगत होतो की नालेसफाई पूर्ण झालेली नाहीये किंवा जी यंत्रणा आहे ती पूर्ण कामाला लागली नाहीये, किंबहुना आम्ही जे सांगत होतो की मान्सून पूर्वीच्या ज्या बैठका आहेत आता सत्ता आल्यानंतर तरी घ्यायला सुरुवात करा. गेले 4 वर्ष देखील तुमच्या हातातच सत्ता होती, प्रशासक होते, पण हे सगळं कुठेही काम झालेलं दिसत नाहीये. आणि पहिल्या पावसात मुंबईचे काय हाल झालेत आपण पाहतोय. एकीकडे पाऊस झालाय हा 23-24 तारखेला, म्हणजे जवळपास 1 महिना उशिरा. सगळी कामं, रस्त्याची कामं असतील, इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील, नाल्यांची कामं असतील, गटारांची कामं असतील, हे सगळं पूर्ण करायला तुम्हाला 1 महिना अधिकचा मिळाला. आणि ते सगळं होऊनही आज तुम्ही पाहता अंधेरी सबवे असेल, गांधी मार्केट वगैरे तो परिसर, म्हणजे तिथे आम्ही खरं तर फ्लड फ्री करून दाखवलेलं, आणि फ्लड फ्री करून झाल्यानंतर देखील आज तुम्ही पंप चालू नाही करू शकलात, आज तुम्ही यंत्रणा कुठेही ऍक्टिव्ह नाही करू शकलात. काल मुंबई एअरपोर्टवरची अनेक विमानं देखील ही रद्द झालेली आहेत. ही परिस्थिती ही काही विकसित भारतची चित्र नाहीयेत. तुम्ही सांगू शकाल 2047 साठी थांबा म्हणजे पूर येणार नाही, पण आत्ताच काय हे तुम्ही आज उत्तर देणं गरजेचं आहे. मला वाटतं सध्याच्या ज्या महापौर आहेत त्यांना मुंबईत काय चाललंय त्यापेक्षा ढाकामध्ये काय चाललंय ह्याच्यात जास्ती रस आहे, जास्ती इंटरेस्ट आहे. आणि म्हणून कदाचित ते बघत असतील, त्यांच्या डोळ्यासमोर ढाकाचं चित्र असेल बांगलादेश मधले, आणि मुंबईत फिरतायत असं त्यांचं ते व्हर्च्युअल रियालिटी मध्ये झालेलं आहे. मुंबईत किंवा देशामध्ये पाऊस हा खरा अर्थमंत्री असं म्हटलं जातो देशासाठी, पण आज आपण पाहतोय जी काही कामं गेल्या 3-4 महिन्यात ह्यांचेच काही काही फोटो, मग असं बोट दाखवताना मग हा नाला साफ झालाय का, तो नाला साफ झालाय का, जे काही आरोप लावले, ज्यांना ब्लॅकलिस्ट केलं त्यांनाच परत कॉन्ट्रॅक्ट दिले, हे सगळे घोळ घालून पुन्हा एकदा महापौरांच्या समोरच एका मॅन्युअल मध्ये आपण पाहिलं असेल, पहिल्यांदा हे चित्र पाहिलं मी, की महापौर बघतायत आणि त्यांच्या समोर मॅन्युअल मध्ये कोणतरी एक व्यक्ती पडलेली आहे. मुद्दा हाच येतो की मुंबईची काळजी ही कशी घ्यायची, हे तर ह्याच्यावर तर मला मी सांगणार नाही, कारण तुम्हाला कधी मुंबईची काळजी नव्हतीच. पण ज्या कॉन्ट्रॅक्टर काळजी आहे, ज्या बिल्डरांबद्दल काळजी आहे, त्या कॉन्ट्रॅक्टर्स बद्दल त्यांची कामं कशी झालीत ह्याची तर काळजी घ्या. महापौर आणि उपमहापौरांमध्ये जे वाद होते ते लोकांसमोर आले, पण कुठेही जे पाहणी दौरा होता त्याच्यातून काय साध्य झालंय समोर आलेलं नाहीये. आज मुंबईला बुडवून दाखवलेलं नाही हे आपल्या समोर आहे. त्याचबरोबर सत्ताधारी आमदार करू नाही, प्रत्येक मुंबईकर टॅक्स पेअर आहे, पण मुंबईला परतावा काय मिळतो केंद्र सरकारकडून, महाराष्ट्राला परतावा काय मिळतो ह्याचा एक वेगळा विषय आपण करूच. पण महत्वाची गोष्ट हीच आहे की आता आपण पाहिलं असेल गेले 1-1.5 महिना मुंबईमध्ये पाण्याचे टँकर हे वाढले होते. मुंबईत पाण्याचे कट्स हे 10% सांगत असताना देखील जवळपास 40 ते 50% पाण्याचा कट होता. अनेक ठिकाणी पाण्याचा दाब नव्हता, आणि हे सगळं झाल्यानंतर अचानक काल पाऊस आला आणि महापौरांसमोरच एक मॅन्युअल मध्ये व्यक्ती पडलेली आहे. म्हणजे ना तुम्हाला धड पाण्याचा दुष्काळ किंवा टंचाई सांभाळता येते, आणि ना तुम्हाला धड पाण्याची अतिवृष्टी सांभाळता येते, पाऊस नाही सांभाळता येते, अतिवृष्टी पण झाली नव्हती काल. मला वाटतं काय झालंय की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि दुसऱ्या बाजूला या प्रशासकामध्ये नॅचरल स्टुपिडिटी, या दोघांमध्ये जो वाद चालू झालेला आहे त्यांनी आपली मध्ये फसगत होते. दिलासा म्हणजे कोणाला दिलासा मिळाला तर कॉन्ट्रॅक्टरला दिलासा मिळाला. आणि महत्वाची गोष्ट मी तुम्हाला परत एकदा हीच सांगेन, ना तुम्ही डिसॅलिनेशनचा प्लांट पूर्ण करू शकलात गेल्या 4 वर्षामध्ये, आणि ना तुम्ही जे काही आम्ही रेन वॉटर होल्डिंग टँक्स करत होतो ते पूर्ण करू शकतो.
भयानक आहे तो व्हिडिओ, आम्ही पण पाहिला. पण मुंबईमध्ये काय, महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहिलं असेल, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती ही अशीच आहे. बरं, गृहमंत्री स्वतः मुख्यमंत्री असून देखील आज आपण पाहतो अनेक औचित्याचे मुद्दे देखील इथे सादर केले गेले. अनेक वेगळे आमदार बोलत आहेत, सत्ताधारी असतील, विरोधी पक्षातले असतील, पण नोंद कोण घेतं? हो बरोबर, दिल्लीत काही झालं तर नेहरूंवर जातात, मुंबईत काय झालं तर आमच्यावर येतात. मुद्दा हा आहे की गेले 4 वर्ष तुमच्याकडे हातात सगळ्या सत्ता होती, वरपासून खालपर्यंत ट्रिपल इंजिनचं सरकार होतं. केंद्र सरकार तुमचं, राज्य सरकार तुमचं, महानगरपालिकेत प्रशासक तुमचे. मग आम्ही जे काही सल्ले तरी देतो ते तरी घ्या. पहिलं उद्याचा निकाल तर येऊ दे. जिस तरीके से मुंबई में आज कई जगहों पे वाटरलॉगिंग हुआ है, ऋतु तावड़े जी ने भी कहानी की है, क्या लगता है? नहीं, उनका मुंबई के मेयर अभी जो करंट मेयर है उनका ज्यादा फोकस बांग्लादेश और ढाका पे है, मुंबई में नहीं है. तो एक वर्चुअल रियलिटी वर्ल्ड में वो जी रही है. लेकिन जो हम कहते आए कि अगर आप देखें तो पानी की कमतरता अभी तक थी, कल तक थी. तो उस कमतरता को दूर करने के लिए आपने डिसैलिनेशन का ना प्रोजेक्ट शुरू किया जो हमने आगे लेके गए थे, आपने वो रद्द कर दिया था. अभी कहीं आपके मन में आया, और अभी जाके रेन वाटर होल्डिंग टैंक्स भी नहीं किए. तो आपको ना बरसात संभालने आती है ना उसकी कमतरता. उनके सामने ही गिर गया. बिल्कुल, आपने तो वो वीडियो भी देखा होगा. सच्चाई यही है कि बीजेपी सिर्फ कॉन्ट्रैक्टर्स और बिल्डर्स की पार्टी रही है अब, और उन्हीं का उनसे ही प्यार है. आज शाम 5 बजे ओम बिरला जी के साथ आपके दो सांसद की मुलाकात है, जो बगावती सांसद है, उसका रजिस्ट्रेशन रद्द करने की मांग. बिल्कुल, आज 5 बजे उसका हियरिंग है और हम यही अपेक्षा करते हैं कि हमें न्याय मिले और इस देश के संविधान का पालन हो. वही ट्रेन में स्टैम्पिंग की एक घटना सामने आई. बहुत सारी ऐसी बातें पूरे महाराष्ट्र में हो रही है. कानून व्यवस्था की आप देखो धज्जियां उड़ रही है, लेकिन ना गृह मंत्री सीरियस है ना सरकार सीरियस है. केईएम हॉस्पिटल का नाम बदलने के लिए बातें तो सिर्फ यही होती है, नाम बदलो, चेहरा बदलो, सिंबल बदलो, परिस्थिति कब बदलेगी? जो केएम हॉस्पिटल के लिए जो मदद होनी जरूरी है, जो सपोर्ट. तीसरी बात, यूनिफॉर्मिटी हर एक चीज में होनी चाहिए. ईडी आईटी सीबीआई की जो रेड्स होती है, जो एक्शंस होती है, वो कितने सत्ताधारी पक्ष पे हुए वो भी तो बताए. किधर से? यानी वो कौन से, क्या बम, क्या नहीं, यानी कुछ अलग बात कर रहे थे कि बम, यानी बम के बाद. मुद्दा हाच आहे की आपण पाहिलं असेल प्रत्येक गोष्टीत त्यांनी घोटाळा केलेला, भ्रष्टाचार केलेला आहे. आणि म्हणून जे आम्ही व्हाईट पेपर सतत मागत आहोत ते देण्याची त्यांची हिंमत नाही. एसआईटी ने आज राम मंदिर में जो चोरी हुई थी उसका रिपोर्ट सामने लाया है, कोर्ट में वो पेश किया जाएगा. राम मंदिर या हमारा जो रामलला का मंदिर है, आपने देखा होगा तब शिवसेना पार्टी ने देखिए पार्टी फंड से उनको पैसे दिए थे, फंड दिए थे. यही बात है कि हम सारे भक्त हैं. आज हमारे दिल पे ठेच हुई है कि यही राम मंदिर से, यही रामलला की भूमि से भाजपा ने पैसे चुराए, उनके जो ट्रस्ट है उनके लोगों ने पैसे चुराए हैं. और आज देखिए तो मध्य प्रदेश के उज्जैन के भी शहर में घोटाला हुआ. धन्यवाद.